दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी परमेश्वराची भक्ती अनन्य भावे एकनिष्ठ करायला लावलेली आहे. परंतु ही एकनिष्ठ भक्ती म्हणजे अनन्य भक्ती म्हणजे नेमकी काय? तर निरावलंबत्व जोपर्यंत आपल्या विचारामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये आणि आपल्या भक्तीमध्ये येत नाही तोपर्यंत एकनिष्ठ भक्ती होत नाही. निरावलंब म्हणजे कोणावरही अवलंबून न राहता, फक्त आणि फक्त कशावरही अवलंबून न राहता, फक्त आणि फक्त परमेश्वरावर अवलंबून राहणं. त्या समर्थवादावरची निष्ठा ठेवून आपली भक्ती व्यथित करणं आणि आपल्यातील आणि परमेश्वरातील अंतर कमी करणं. परंतु आपण भक्ती करत असताना अनेक गोष्टीचा आधार घेत असतो. मग ते कर्मकांड असेल, विधी असेल, अनेक शास्त्र असतील, ऋतवैकल्य असेल, शुभाशुभ असेल, पवित्र अपवित्र असेल, वास्तुशास्त्र असेल, ज्योतिषशास्त्र असेल आणि आपल्याला अडचणी आल्यानंतर वापरत असलेले विधी कर्मकांड असेल. परंतु हे सोडून परमेश्वराने भक्ती करायला लावली. दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी या जीवाला आपला आनंद देण्यासाठी निवड केली. अनादि अविद्ययुक्त असलेला जीव अनंत दोष जरी असले तरी सर्वाधिकार हा त्याचा गुण आहे आणि त्या गुणामुळंच परमेश्वराने या निरानंद जीवाला आनंद देण्यासाठी निवड केलेली आहे. सर्वाधिकार याचा अर्थ आपोआप आपल्याला परमेश्वर भेटेल, आपोआप परमेश्वराचं ज्ञान प्रेम भेटेल असं नव्हे. सर्वाधिकार म्हणजे कॅपॅसिटी. त्याने जितका प्रयत्न केला त्या प्रयत्नानुसार त्याची योग्यता, त्याची पात्रता, त्याची अवस्था बदलत राहील आणि ह्या प्रयत्नातूनच परमेश्वराचं त्याला साह्य होईल आणि परमेश्वराला तो प्राप्त करेल. याचा पाठीमागच्या जीवनाशी, पाठीमागच्या कर्माशी आपण संबंध जोडून अप्रत्यक्षरित्या परमेश्वर प्राप्तीची एक संधी दवडत असतो. म्हणून आपला प्रयत्न करून आपला परमेश्वर जवळ करावा. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी या जीवाला आपला आनंद देण्यासाठी निवड केली. अनादि अविद्ययुक्त असलेला जीव अनंत दोष जरी असले तरी सर्वाधिकार हा त्याचा गुण आहे आणि त्या गुणामुळंच परमेश्वराने या निरानंद जीवाला आनंद देण्यासाठी निवड केलेली आहे. सर्वाधिकार याचा अर्थ आपोआप आपल्याला परमेश्वर भेटेल, आपोआप परमेश्वराचं ज्ञान प्रेम भेटेल असं नव्हे. सर्वाधिकार म्हणजे कॅपॅसिटी. त्याने जितका प्रयत्न केला त्या प्रयत्नानुसार त्याची योग्यता, त्याची पात्रता, त्याची अवस्था बदलत राहील आणि ह्या प्रयत्नातूनच परमेश्वराचं त्याला साह्य होईल आणि परमेश्वराला तो प्राप्त करेल. याचा पाठीमागच्या जीवनाशी, पाठीमागच्या कर्माशी आपण संबंध जोडून अप्रत्यक्षरित्या परमेश्वर प्राप्तीची एक संधी दवडत असतो. म्हणून आपला प्रयत्न करून आपला परमेश्वर जवळ करावा. दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी या जीवाला आपला आनंद देण्यासाठी निवड केली. अनादि अविद्ययुक्त असलेला जीव अनंत दोष जरी असले तरी सर्वाधिकार हा त्याचा गुण आहे आणि त्या गुणामुळंच परमेश्वराने या निरानंद जीवाला आनंद देण्यासाठी निवड केलेली आहे. सर्वाधिकार याचा अर्थ आपोआप आपल्याला परमेश्वर भेटेल, आपोआप परमेश्वराचं ज्ञान प्रेम भेटेल असं नव्हे. सर्वाधिकार म्हणजे कॅपॅसिटी. त्याने जितका प्रयत्न केला त्या प्रयत्नानुसार त्याची योग्यता, त्याची पात्रता, त्याची अवस्था बदलत राहील आणि ह्या प्रयत्नातूनच परमेश्वराचं त्याला साह्य होईल आणि परमेश्वराला तो प्राप्त करेल. याचा पाठीमागच्या जीवनाशी, पाठीमागच्या कर्माशी आपण संबंध जोडून अप्रत्यक्षरित्या परमेश्वर प्राप्तीची एक संधी दवडत असतो. म्हणून आपला प्रयत्न करून आपला परमेश्वर जवळ करावा. दंडवत प्रणाम.